तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यात अजित पवार सकाळपासूनच बारामती हॉस्टेलमध्ये आहेत। महापालिका निवडणुकीसाठी आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, राष्ट्रवादीची ही युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी या निर्णयाकडे राज्याचं लक्ष आहे। अजित पवार आणि शरद पवार आता काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिकडे नागपुरात महायुतीत फटाके वाजले। नागपुरात राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असं स्पष्ट करण्यात आलंय। तर त्यामुळे भाजप शिवसेनेच्या युतीच्या चर्चेला राष्ट्रवादीला निमंत्रणच नाहीये। युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या आभा पांडे या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राज्यात 1.37 लाखाहून अधिक मुलं कुपोषित आहेत। राज्य सरकारची उच्च न्यायालयात ही कबुली देण्यात आली आहे। मागील 3 वर्षांचा डेटा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे। सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं कोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। यावेळी न्यायालयानं चिंता व्यक्त करत कुपोषणात मृत्यू झालेल्या बालकांची आकडेवारी लपवली जाते अशी टीका केली आहे। तसेच आरोग्य विभागाला आर्थिक तरतूद, लसीकरण कार्यक्रम, संबंधित आरोग्य आणि मृत्यूच्या आकडेवारीसह तपशील सादर करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान आकडेवारी लपवली जाणार नाही अशी ग्वाही सरकारी वकिलांकडून देण्यात आलेली आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या बळवंत बेंद्रे पाटील यांनी औषधी वनस्पती असलेल्या सफेद मुसळी पिकवण्याचा यशस्वी प्रयोग केलाय। तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून सफेद मुसळीची शेतकऱ्यानं लागवड केली आहे। 2 एकर शेतात तुरीच्या पिकासह सफेद मुसळीच्या लागवडीसाठी या शेतकऱ्याला 4 लाख रुपयांचा खर्च आलाय। बाजारात सध्या सफेद मुसळीला प्रति क्विंटल 1.5 ते 2.5 लाखांचा भाव आहे। त्यातून 15 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलेलं आहे। मी जून 2025ला सफेद मुसळी हे औषधी वनस्पतीची 2 एकरवर लागवड केली आहे। हे याचं बियाणं मी परतवाडा ह्या गावाहून आणलेलं आहे। MP च्या जवळपास आहे ते, तिथून आणलेलं आहे आणि त्याचं एकरी 3 क्विंटल असं बियाणं लागते, बेणे। आणि ते बेणे मी 51,000 रुपये प्रति क्विंटल आणलेलं आहे आणि 2 एकरसाठी 6 क्विंटल बियाणं लागलेलं आहे। लागवड 10 जूनची आहे आणि हे पीक 4 ते 5 महिन्याचं पीक आहे। 5 महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंग आपण करू शकता। आणि ह्याची प्रोसेस अशी आहे की हे कंदवर्गीय पीक आहे आणि औषधी वनस्पती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।